धुळ्यातील वरखेडी परिसरात रानडुकरांमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। रानडुकरांनी 25 एकर पैकी 10 एकर शेतात नुकसान केलं। त्यामुळे रानडुकरांचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात आली। बीडमधील शिरूर, कासार आणि गेवराई तालुक्यात बंधाऱ्याचा विस्तार करून बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आलाय। शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी मिळावं यासाठी हा निर्णय घेतला। तर हे बॅरेज झाल्यानंतर या भागातील पाणी साठ्यात वाढ होऊन परिसरातील विहीर, बोरवेलांची पाणी पातळी वाढणार आहे। नाशिकमधील नाफेडने 1,40,000 मेट्रिक टन कांद्याची खरेदी केली। यात नाशिक जिल्ह्यातून 1 लाखांहून अधिक मेट्रिक टन कांदा शेतकऱ्यांनी खरेदी केला। तर सप्टेंबरमध्ये नाफेडने खरेदी केलेला कांदा बाजारात येणार आहे। नवी मुंबई बाजार समितीच्या फळ मार्केटमध्ये गणेशोत्सवानिमित्त 625 टन फळांची आवक झाली आहे। सध्या बदलत्या वातावरणामुळे साथीच्या आजारात वाढ होते, त्यामुळे पपईसह लिंबूची मागणीही वाढली। पीक पाणी पॉवर्ड बाय नेचर केअर फर्टिलायझर्स पृथ्वी रिच पॉलीफॉस्फेट।